हॅलो नमस्कार मंडळी. तर कसे काय तुम्ही? आम्ही पण मजेत, तुम्ही पण मजेत असणार नक्कीच. तर तुम्ही सांगितलं नाही आम्हाला, तसं कमेंट खूप छान छान आल्या आहे आमच्या दोघांचा जो आम्ही व्हिडिओ टाकला होता थोडा कॉमेडी. तर खूप छान वाटलं, असा रिस्पॉन्स आला सगळ्यांचा आणि आमच्यामुळे सगळेजण हसलेत. आणि हा माझा नानू खूप लाड करताय माझा, आज खूप लाड येऊन राहिले तुला. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मला असं वाटलं की तुमच्यासोबत आज थोड्याशा गप्पा माराव्या म्हणून मग एक व्हिडिओ काढायचा ठरवलं. आम्हाला जायचं आहे आता चिमूर मार्केट लाईनमध्ये साशा घ्यायसाठी चकल्यांचा. होळी आली आहे, चकल्या बनवायच्या आहेत. ढिंके चिकट नानू हालू नये. नानूला खूप खुशी होत आहे. नानू काय खायच्या रे? चकल्या. तर होली है, हैप्पी होली बोलो सबको. हैप्पी होली. हलवू नको म्हणतं चांगलं राहा. तर आम्हाला जायचं आहे चिमूरला आणि आमचे साहेब आळसपणा करत आहे. चूप राहा ना थोडंसं. हा मधात खूप करते, याला व्हिडिओ बनवायला खूपच आवडते. पण जेव्हा आपण जर स्पेशली याला व्हिडिओ बनवायसाठी म्हटलं तर नानू ये व्हिडिओ बनवायला, तर हा कधीच येणार नाही. काही ना काही नक्की बहाणे करते. तर असा मस्तीखोर आहे हा. साहेबांना म्हणत आहे चिमूरला जायसाठी तयार होऊन बसली आहे, पण वाटत नाही आजच्या दिवस साशा येईल आणि आम्ही चकल्या करणार. ए बाबा तू बी चला ना. ओ सरजी अजी चला ना जी, चला ना. कोण खाते रे चकले गिकले रे? मी खातो. कोण खाते रे? त्या दिवशी केल्या होत्या, झाल्या का खतम? आहे का आपल्या घरी चकल्या? सांगा सगळ्यांना. पैकी पुरणपोळी बनव, चकल्या वकल्या खाता नाही. तिकटामध्ये मटण खाते, गोड मध्ये पुरणपोळी. आपल्या घरी मटण खाते का? चकल्या कोण खाते? नाही खात. आम्ही बाहेर खाऊ. तुम्ही नाही खात चकल्या? सगळा प्रकार सुरू आहे आमच्या घरी. बनवून खाऊन पिऊन सगळं बैमान आहे. कोणीच म्हणत नाही का मी खाल्लं आणि साईडने बनवलं. म्हणजे फक्त खातो म्हणजे ना, खाऊन पिऊन बैमान आम्ही पेत नाही. होतं खाऊन पिऊन म्हणजे तसं म्हणतात मराठीमध्ये, खाऊन पिऊन बैमान. तर तसं काय. तर बरं तुम्हाला चिमूरला चालायचा विचार आहे का? साधा चकल्याचा पीठ भिजवता येत नाही आणि चकल्या करतो म्हणून सांगून ना दिसूनच जाईल की चकल्या बनवता येते की नाही, मला पीठ मळता येते की नाही. आमचे साहेबच बनवणार म्हणजे चकल्या, तुम्ही बनवणार नाही. मग कसे म्हणले तो? दाढी पिकली चकल्या बनवतात. तुमची चकल्या बनवता दाढी पिकली. हो, मी भरपूर वेळा खाल्ल्या आहे चकल्या. चला लवकर. मी का म्हणतो सगळे आज तुमच्या मस्त संपर्क नाही संपल. चला ना लवकर यार, चला ना. पाया लाग म्हणत पोरगा लागत आहे पाया. चला तर आपण आता चिमूरला जाऊया मस्तपैकी आणि लवकर येऊया. चकल्या बनवायच्या आहेत आणि तुम्हाला सुद्धा बोलवायचं आहे. बापरेच म्हणायचं काम आहे. ना आम्ही चाललो आता चिमूर मार्केटमध्ये. खूप ऊन आहे बापरे, खूपच जास्त वाटत आहे. आताच एवढी आहे तर मे महिन्यात किती राहणार. त्याच्यामध्ये जाडा म्हणजे असं अजून आहे का? ते नवीन रिंग आहे तर ते जुनी झाली का पटकन लागते. हे 8 दिवस नाही का? पितळेचं दाखवून बघशील. तसं आपण साशा घ्यायला गेलो तर लोखंडी, पण आता काही साशा मला भेटला नाही लोखंडी. आणि आपल्याला 3 चकत्यावाला साशा पाहिजे होता. त्याच्यामध्ये आम्ही पितळेचा चांगला राहतो, महाग होता पण चांगला होता साशा. पण पितळेच्या साशाला एकच चकती होती.
आणि एका याने आपण किती चकल्या केल्या असत्या, म्हणून मी तो पण रिजेक्ट केला. आणि त्याच्यानंतर मग साशा घेतला जर्मनचा, तसा तोही चांगला होता. तर साहेबांनी आता दळण आणला, आता चकल्या बनवते मी. मला बनवता येत नाही असं म्हणत होते, थकल्यासारखंही वाटून राहिलं आहे. पण आपण चकल्या बनवू, सांबार घेऊ मस्तपैकी. असं वाटतंय झोपून जावं आता. आता कशाला दाखवत आहे लाई, राहू द्या ना. आता कशाला दाखवत आहे, मला भिजवताच येत नाही. मला चकल्याचं पीठही भिजवता येत नाही, मळताही येत नाही, चकल्या करताही येत नाही का. तेवढं मीठ खारट होईन ते. तुम्ही बनवता घ्या ना, तुम्ही भरपूर वेळा बनवलं आहे ना. काही काका मगाशी डायलॉग का होता, डायलॉग का होता म्हणून म्हणत हो ना का तू खारट होईन तर केवढा मोठा मीठ टाकून दिली. अजून हा टाक. अरे गांधीजींनी त्या मिठासाठी सत्याग्रह केला होता. हो द्या ना खारट, खाल्ल्यावर समजल ना. आता या 11 वर्षात 12 वर्षामध्ये चकल्या खारटच होत आहे ना का, म्हणून आपण खातच नाही. मगाशी मस्त म्हणत होते साधा पीठही भिजवता येते का नाही येत म्हणून. तसं तेल गरम होत द्यावं थोडस, दुसऱ्याही मदत नाही घ्यावं लागत. मोहन टाकायचं. आता हात भरले म्हणून एवढंही मदत नाही करू शकत. स्वतःचं काम स्वतः करायला. असं वाटतंय चकला साशा आणल्यावर का आता मस्त झोपून जावं, तर जीव लागत आहे माझा. एवढी ऊन ते, अरे रे देवा आपल्यासारखं वाटतंय आज. आमच्याकडे काही 1 आणि 2 म्हणजे एखादी पायली चहा किंवा, हो ना सिरियसली हा पीठ केवढा मोठा आहे. 1 पायली चहा किंवा अर्ध्या शेरा म्हणजे सॉरी अदली भराच्या म्हणजे अर्ध्या पायली चहा अशा चकल्या बनत नाही. आता आम्ही तर विदर्भातलेच आहो, अजून तुमच्याकडे कशा पद्धतीचे बनते चकल्या हे मला माहित नाही. पण आमच्याकडे 3.5-4 पायल्याच्या चकल्या बनवल्या जाते घरी. होळी असो, पोळा असो, कोणताही सण असो. त्याच्यानंतर बी चकलीचं साईज पाल अजून दाखवायची सव. एक मदत मागितली थोडीशी, द्या थोडंसं त्याच्यात तेल घालून, थोडंसं असं गॅसवरून गरम आहे तो मोहन टाकायचं आहे थोडंसं बरोबर, द्याल पाडून नाही थोडंच टाका. टाका थोडंसं, थांबा. लासला गंज हाताले आरामात थोडंसं इकडं टाका, नरम होते मग. ओके डन होते. हाताला लाचला तर माझ्या. आता करण चकल्या तुम्ही करतो म्हणले ना. बाबा अजून त्या भिजवूनच व्हायच्या काऊ येऊ. मला असं वाटलं का झाल्या बा चकल्या. चकल्या झाल्या बा का. तुम्ही चकल्या कोणासाठी बनवते, कोण खाते चकल्या. पोरं येईल ना, आता पोरं येईल ना ट्युशन वरून, हा ते खातील नाही का. असं सांगा तुम्हाला खायचंय म्हणून. नाही माझ्या काही बाण सांगतो, माझा पोट फुल भरून आहे पॅक. अहो तुम्ही राहू द्या, मग अशी तुम्ही सोय म्हणणार आहे. आता तुम्हाला चकल्याही पाहिजे का, बनवेन मी आपल्या फुरसतीनं. चहा पिऊ पहिले आपण. माया गती तुम्ही खाच काम करा. यावून बनवाले घ्या तुम्ही बनवणार होतील अशा चकल्या. बनवणं चालू आहे चकल्या. या सगळेजण खासाठी. साहेबाला द्यायला लागेल ना पहिले चकली.
खायची त्यांनीच होती, पण पोरायचं नाव समोर होता, आहे की नाही. तर आमच्याकडे अशा मोठ्या मोठ्या चकल्या बनवते, अशा मोठ्या मोठ्या चकल्या. आता माहीत नाही दुसरीकडे तुमच्याकडे कशा बनवते तर, तेव्हा इतक्या बनल्या पण. आणि आता अजून बनवणं सुरू आहे. अजून मला एखादी तास लागते बनवासाठी. तर अशी होती गोष्ट. आता मी सगळं चकल्या वगैरे बनवते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमच्या दाजीला, तुमच्या सरांना आणि आमच्या साहेबाला चकल्या द्यायच्या आता. ते खासाठी आतुर त्यानं वाट पाहत आहे. बाय बाय.